तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स जे की विद्यार्थ्यांनो समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी कव्हर करणार आहोत, अतिशय महत्त्वाचे असणार आहे। आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे, चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो। आणि सर्वांना एक अतिशय आनंदाची सूचना ही आहे की आपल्या एक्झामची जी डेट आहे विद्यार्थ्यांनो ती आलेली आहे। 5 मार्च पासून एग्जाम सुरू होणार आहे आणि 19 मार्च पर्यंत ही एग्जाम चालणार आहे। हा टाइम टेबल आलेला आहे विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही टाइम टेबल पाहिला नसेल तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आणि 470 पेजेसचे पीडीएफ या दोन्ही एग्जामसाठी विद्यार्थ्यांनो आपण तयार केलेले आहे। फक्त आणि फक्त 149 मध्ये मिळत आहे। जीके चे पीडीएफ आहे विद्यार्थ्यांनो, 3000 प्लस यामध्ये आपल्याला जीके क्वेश्चन्स एमसीक्यू टाइप मध्ये मिळतील। जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे, सिंपल सी आहे बात या ठिकाणी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे। सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी एक लाईक किंवा सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, महाराष्ट्रामध्ये गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झालेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे। गडकऱ्यांचे बंड तर सातारा, नाशिक, कोल्हापूर किंवा नागपूर। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये गडकऱ्यांचे बंड महाराष्ट्रामध्ये झालेले होते हे आपल्याला लक्षात येतात। प्रश्न कव्हर करूया दुसरा, भारतीय संविधानातील कोणत्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी समाविष्ट आहे ते विचारलेलं आहे। पक्षांतर बंदी याविषयी प्रश्न आहे। तर परिशिष्ट 5वे, परिशिष्ट 3रे, 10वे किंवा परिशिष्ट 4थे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। संविधानामध्ये जे आहे या ठिकाणी पक्षांतर बंदी कोणत्या परिशिष्टामध्ये विद्यार्थ्यांनो, परिशिष्ट 10वे किंवा आपण याला अनुसूची ही 10वी म्हणतो। तर ही जी आहे विद्यार्थ्यांनो 52व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे या ठिकाणी जोडली गेलेली आहे। आता या ठिकाणी 1985 या वर्षी जो आहे विद्यार्थ्यांनो हा कायदा पक्षांतर बंदी संमत झालेला होता आणि या ठिकाणी 1975 ला संमत झालेला आहे। तर तब्बल 17 वर्षानंतर विद्यार्थ्यांनो जे आहे या ठिकाणी हा जो कायदा आहे अंमलात आणलेला होता, म्हणजे मंजुरी मिळालेली होती। कधी तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तो वर्ष आहे 2002 या वर्षी मिळालेली होती। पक्षांतर बंदी हा जो कायदा आहे कशावर लागू होतो, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो भारतीय संसद तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी विधानसभा यावर हा कायदा लागू होतो, आपल्या सर्वांना लक्षात येते। हा डेटा लक्षात घ्यायचा आहे सर्वांनी, अतिशय महत्त्वाचा आहे पक्षांतर बंदी कायदा हा। तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा की अमोनिया आणि युरिया ही दोन पदार्थ कोणत्या प्रकारचे टाकाऊ पदार्थ आहेत ते विचारलेलं आहे। टाकाऊ पदार्थ आहेत अमोनिया आणि युरिया, तर कोणत्या प्रकारचे, ऑक्सिजन युक्त आहेत, नायट्रोजन युक्त आहेत, हायड्रोजन युक्त किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व। ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी 2। नायट्रोजन युक्त पदार्थ टाकाऊ म्हणजे कोणते, अमोनिया आणि युरिया हे असलेले लक्षात येतात। कव्हर करूया प्रश्न चौथा, कोणत्या समितीने सुचवलेल्या ग्रामीण शासनाच्या 3 स्तरांना पंचायत राज म्हणतात ते विचारलेलं आहे। पंचायत राज तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनो बलवंतराव मेहता, बोर्ड समिती, स्थायी समिती किंवा या ठिकाणी विचारलेलं आहे समाज कल्याण समिती। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। बलवंतराव मेहता समिती यांनी सुचवलेल्या ग्रामीण शासनाच्या 3 स्तरांना जे आहे पंचायत राज असे म्हटले जात असते। ही जी समिती आहे विद्यार्थ्यांनो कधी तर या ठिकाणी 1957 ला जे आहे विद्यार्थ्यांनो आपली गठीत करण्यात आलेली होती। आता या ठिकाणी 3 स्तर कोणते आहेत विद्यार्थ्यांनो, तर गाव स्तरावर आहे ग्राम पंचायत, पंचायत आणि या ठिकाणी आहे दुसरा आहे विद्यार्थ्यांनो दुसरा आहे पंचायत समिती आणि या ठिकाणी तिसरा आहे विद्यार्थ्यांनो जिल्हा परिषद। तर हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 5व्या क्रमांकाचा, तर जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं आहे। जागतिक योग दिवस तर 21 जून, 25 जून, 30 जून किंवा 22 जून। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। 21 जून या दिवशी जो आहे योग दिवस साजरा होत असतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया 6वा प्रश्न,
काव्य आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ते विचारलेलं आहे. काव्य आणि फुले हा काव्यसंग्रह. तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे बाबा आढाव, बाबा आमटे किंवा या ठिकाणी महात्मा फुले किंवा पंडित नेहरू. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य राहील विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 म्हणजेच बाबा आढाव यांनी जे आहे काव्य आणि फुले या काव्यसंग्रह यांचा जो आहे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 7वा. ग्रामीण स्तरावर शासनाला पंचायत राज असे नाव कोणी दिलेले होते ते विचारलेलं आहे. ग्रामीण स्तरावर शासनाला पंचायत राज असे नाव. तर महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा या ठिकाणी महात्मा फुले किंवा विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी जे आहे या ठिकाणी ग्रामीण स्तरावरील शासनाला पंचायत राज असे नाव दिलेले होते लक्षात येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 8वा की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना जी आहे कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती विचारलेलं आहे. पंचायत राजची स्थापना आपल्या राज्यामध्ये 1 मे 1962, 1 मे 1963 किंवा 1 मे 1964 किंवा 1966. ऑप्शन 1 योग्य राहणार आहे 1962. 1 मे 1962 महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना झालेली आहे. तर घेऊया प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा. या ठिकाणी अंटूर हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आपल्याला दिसून येते. अंटूर हे शिखर तर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर, रायगड, पुणे, अमरावती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला अंटूर हे उंच शिखर असलेले दिसते. तर या ठिकाणी 10वा प्रश्न की घटना समितीचे जे तात्पुरते अध्यक्ष आहेत विद्यार्थ्यांना कोणाला नेमण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे. तात्पुरते किंवा आपण त्याला हंगामी अध्यक्ष असे देखील म्हणतो. तर कोण होते? दयानंद सरस्वती, राजेंद्र प्रसाद, सच्चिदानंद सिन्हा किंवा बॅरिस्टर जिना. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. म्हणजेच काय सच्चिदानंद सिन्हा यांनी जे आहे तात्पुरते किंवा हंगामी अध्यक्ष या ठिकाणी निवडण्यात आलेले होते. आणि स्थायी अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. कोणत्या दिवशी निवडलेले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना स्थायी अध्यक्ष म्हणून? तर विद्यार्थ्यांनो 11 डिसेंबर 1946 ला यांना निवडलेले होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. घेऊया प्रश्न या ठिकाणी 11वा जो की आहे इतिहास प्रसिद्ध असलेल्या सातवाहन साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सातवाहन साम्राज्याची राजधानी विचारलेली आहे. ऑप्शन मध्ये प्रतिष्ठान, आपेगाव, खडकी किंवा दौलताबाद. तर या ठिकाणी योग्य आहे ऑप्शन 1 प्रतिष्ठान ही सातवाहन साम्राज्याची राजधानी होती हे आपल्याला लक्षात घ्यायचे. प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया 12वा जो की आहे तराळ अंतराळचे प्रसिद्ध हे आत्मचरित्र कोणाचे आहे ते कोणत्या व्यक्तीचे आहे ते विचारलेलं आहे. आत्मचरित्राचं नाव लक्षात घ्या. तराळ अंतराळ हे आहे विनोबा भावे, शंकरराव खरात, कुसुमाग्रज किंवा गोविंदाग्रज. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. म्हणजेच काय शंकरराव खरात हे तराळ अंतराळ याचे जे आहे आत्मचरित्राचे जे लेखक आहेत किंवा यांचे जे आत्मचरित्र आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते. घेऊया प्रश्न या ठिकाणी 13वा जो की आहे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील सर्वात पहिले राज्य कोणते आहे? सेंद्रिय शेती करणारे विचारलेलं आहे पहिले राज्य. तर आहे मणिपूर, सिक्कीम, मिझोरम किंवा गुजरात. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 2 योग्य आहे. सिक्कीम हे राज्य या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. घेऊया प्रश्न या ठिकाणी 14वा. तर प्रश्न असा आहे की खालीलपैकी शीख धर्माची जी स्थापना आहे कोणी केलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. शीख धर्माची स्थापना सर्वांना उत्तर येत असेल कव्हर करूया. गुरु नानक यांनी, गुरु गोविंद सिंग यांनी, गुरु आनंद यांनी किंवा गुरु रामदास यांनी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच काय तर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना कोणत्या शतकामध्ये केलेली आहे? तर या ठिकाणी 15व्या शतकामध्ये केलेली आपल्या सर्वांना दिसून येते 15व्या. तर या ठिकाणी आणि गुरु नानक यांनी जे आहेत शीख धर्माचे पहिले गुरु होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. तर हा लक्षात घ्यायचा आहे. आणि तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी शीख धर्मीयांची दक्षिण काशी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात महाराष्ट्रातील? तर तो जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्याला शीख धर्मीयांची दक्षिण काशी असे संबोधले जाते. तर प्रश्न कव्हर करूया 15वा. महाराष्ट्राची शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी दिलेल्या पर्यायापैकी ओळखायची आहे. 2 राजधान्या एकच ठिकाण आहे शैक्षणिक तसेच सांस्कृतिक देखील. तर ठाणे, वर्धा, बीड किंवा पुणे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच पुणे हा जो जिल्हा आहे या ठिकाणी महाराष्ट्राची शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न 16वा, जो की आहे संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे विचारलेलं आहे. संत जनाबाई यांची समाधी ऑप्शन मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनो, कागल, गंगानगर, माहूर किंवा या ठिकाणी पैठण. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच गंगानगर येथे संत जनाबाई यांची समाधी स्थित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आहे या ठिकाणी 17वा. तर भगवान गौतम बुद्ध तसेच भगवान महावीर यांच्या निर्वाण वेळी कोणता राजा कार्यरत होता ते विचारलेलं आहे. भगवान गौतम बुद्ध तसेच भगवान महावीर यांच्या. तर अजातशत्रू, दशरथ, दयानंद किंवा बिंबिसार. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 1. अजातशत्रू जो आहे भगवान गौतम बुद्ध तसेच भगवान महावीर यांच्या निर्वाण वेळी राजा हा कार्यरत होता. तर घेऊया प्रश्न 18वा. प्रश्न असा आहे की जालियनवाला बागेतील जनतेवर गोळीबार करण्याचे जे आदेश आहे ते कोणी दिलेले होते ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कितीही प्रसिद्ध आहे, सर्वांनाच माहित आहे. तर कोणी आदेश दिलेले होते? लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन, जनरल डायर किंवा लॉर्ड रिपन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच जनरल डायर यांनी जे आहे जालियनवाला बागेतील जनतेवर या ठिकाणी गोळीबाराचे आदेश दिलेले होते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 19वा. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कोणाचे घोषवाक्य होते? कोणत्या संस्थेचे घोषवाक्य होते ते आपल्याला विचारलेलं आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असे रयत शिक्षण संस्थेचे होते का? किंवा या ठिकाणी गोखले एज्युकेशन, खानदेश एज्युकेशन किंवा वरील सर्व. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे जे घोषवाक्य आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते, हे आपल्याला घ्यायचं आहे. तर प्रश्न 20वा असा आहे की द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक कोणत्या महिलेचे आहे ते विचारलेलं आहे. पुस्तकाचं नाव द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स असे आहे. ऑप्शनमध्ये दिलेले आहे अरुंधती रॉय, प्रिया रॉय, जयलक्ष्मी रॉय किंवा वैजंती रॉय. ऑप्शन क्रमांक 1 अरुंधती रॉय यांचे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक आहे, हे लक्षात येते. घेऊया प्रश्न या ठिकाणी 21वा. शरीरातील 2 हाडे जोडण्याचे जे काम आहे विद्यार्थ्यांनो खालीलपैकी कोणामार्फत होत असते? 2 हाडे शरीरामध्ये जोडण्याचे काम. तर स्नायुबंध, कास्थी, अस्थिबंध किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3 अस्थिबंध यांच्यामार्फत शरीरामधील 2 हाडे जोडण्याचे जे काम आहे किंवा कार्य आहे ते होत असते. तर प्रश्न 22वा. लाकडाच्या विघटनासाठी जे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो की किती वर्षाचा कालावधी लागत असतो? जसे प्लास्टिकच्या विघटनासाठी सर्वात जास्त कालावधी लागत असतो आणि या ठिकाणी विचारलेलं आहे लाकडाच्या विघटनासाठी. तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे 10 ते 15 वर्ष, 5 ते 10 वर्ष, 2 ते 4 वर्ष किंवा 15 ते 20. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 10 ते 15 वर्ष लाकडाच्या विघटनासाठी लागणारा नैसर्गिकपणे कालावधी आहे. आता कागदाच्या विघटनासाठी किती वर्षाचा लागतो विद्यार्थ्यांनो? तर आहे या ठिकाणी 2 ते 6 आठवड्यांचा जो कालावधी आहे तो कागदाच्या विघटनासाठी लागतो, म्हणजे सर्वात कमी कालावधी आहे हा. त्यामुळेच प्लास्टिक पन्न्या बंद झालेल्या आहेत, कारण प्लास्टिकला जे आहे विघटनासाठी सर्वात जास्त कालावधी लागत असतो. एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास काय म्हटले जात असते? ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या. तर दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा नियतकालिक. ऑप्शन क्रमांक 4 नियतकालिक असे जे आहे एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राचे संबोधले जात असते. आता हे सोपे प्रश्न आहेत. मासिक म्हणजे काय? दर महिन्याला प्रसारित होत असते त्याला म्हटले जाते. साप्ताहिक म्हणजे काय? तर प्रत्येक आठवड्यामध्ये प्रकाशित होते त्यालाच म्हटले जात असते. दैनिक म्हणजे काय? तर रोज प्रकाशित होते त्याला म्हटले जात असते. आणि एक राहिला तो म्हणजे विद्यार्थ्यांनो आहे पाक्षिक. पाक्षिक किती दिवसाला? तर दर 15 दिवसाला जो आहे या ठिकाणी प्रकाशित होत असतो पाक्षिक हे वृत्तपत्र. तर घेऊया प्रश्न या ठिकाणी 24वा. गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे. कोणत्या? गीतांजली काव्यसंग्रहाचे. सत्येंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद इक्बाल किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे गीतांजली काव्यसंग्रहाचे कवी होते हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 25वा.
अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सुरुवातीला कोणत्या पर्वतरांगेला धडकतात ते विचारलेलं आहे. कुठून? अरबी समुद्रातून वाहणारे वारे. धूपगड, सह्याद्री, हिमालय किंवा अरवली. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. अरबी समुद्रातून वाहणारे वारे जे आहे सुरुवातीला सह्याद्री पर्वतरांगेला धडकतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 26वा. मराठीतील सर्वात पहिली कादंबरी खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेलं आहे. सर्वात पहिली मराठीतील कादंबरी, तर ऑप्शन मध्ये दिले आहे मुक्तिमाला, यमुना पर्यटन, मोचनगड किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी किती? 2. यमुना पर्यटन ही जी कादंबरी आहे विद्यार्थ्यांनो मराठीतील सर्वात पहिली कादंबरी आहे. 1857 ला या ठिकाणी पब्लिश झालेली होती. कोणी केलेली होती तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बाबा पदमजी यांनी जे आहे लिहिलेली आहे. हे सर्वांना लक्षात येते. आता या कादंबरीमध्ये कोणाच्या समस्या दाखवण्यात आलेल्या आहेत? हिंदू धर्मातील विधवा महिलांच्या समस्या या ठिकाणी आपल्याला ओळखायला मिळतात. तर प्रश्न आहे 27वा की भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे किंवा सुरू झालेली आहे प्रश्नामध्ये विचारलेले आहे. पेपरलेस न्यायालय महाराष्ट्र, गुजरात, केरळ किंवा तेलंगणा. ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3. केरळ राज्यामध्ये भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय सुरू झालेले आहे. प्रश्न या ठिकाणी 28वा. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा जो उद्देश आहे कोणत्या समाजाचा होता ते विचारलेलं आहे. भाग्या नशिबापेक्षा जास्त कर्मावर भर द्या असा. तर या ठिकाणी प्रार्थना समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज किंवा या ठिकाणी महिला समाज. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. प्रार्थना समाजाचा मुख्य उद्देश म्हणजे काय? भाग्यापेक्षा कर्मावर भर देणे होता. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? 1867 या वर्षी झालेली आहे. हे आपल्या सर्वांना लक्षात येते. तर या ठिकाणी कव्हर करूया प्रश्न 29वा जो की आहे मायक्रोकॉन्ड्रिया हे कशाचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते ते विचारलेलं आहे. मायक्रोकॉन्ड्रिया हे तर त्वचेचे, मूत्रपिंडाचे, पेशींचे किंवा किडनीचे. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3. या ठिकाणी पेशींचे हाऊस, पॉवर हाऊस म्हणजेच मायक्रोकॉन्ड्रिया आहे हे लक्षात येते. प्रश्न 30वा. ऋग्वेदातील उपनिषेध कोणते आहेत प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. जसे की सामवेद आहे, यजुर्वेद आहे, तसेच ऋग्वेद आहे. तर ऋग्वेदातील उपनिषेध कोणते आहे? या ठिकाणी ऐतरेय, बृहदारण्यक, छांदोग्य किंवा वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 म्हणजे छांदोग्य, बृहदारण्यक तसेच ऐतरेयी हे सर्व या ठिकाणी ऋग्वेदातील काय आहेत? उपनिषेध आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते. आता विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांना की 470 पेजेसचे PDF जे की आपण 149 मध्ये देत आहोत. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी, ठीक आहे. आणि तसेच विद्यार्थ्यांनो आपली जी एक्झाम आहे ती कधी सुरू होणार आहे तर 5 मार्च पासून सुरू होणार आहे. तसेच 19 मार्च पर्यंत चालणार आहे. ही सर्वांनी लक्षात घ्यायची गोष्ट आहे. आता तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे? सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की आमची तर एक्झाम होऊन जाणार आहे. तुमची ही एक्झाम जरी झाली तर पुढे आपण काय करणार आहात की दुसऱ्या एक्झामचे जे फॉर्म आहे ते भरणार आहात. तर तीही एक्झाम आल्याच्या नंतर आपण त्यांच्याविषयी ही जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तर तेही मिस नाही होणार या कारणाचं सबस्क्राईब करणं गरजेचे असते. आणि स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे की आपण जर लाईक आतापर्यंत सुपर क्लासला नसेल केलेला तर सोडण्याच्या पूर्वी तर नक्कीच करायचं आहे. कारण तुम्ही जेव्हा लाईक कराल ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला मिळणे गरजेचे असते. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्री मध्ये तुमच्यासाठी बनवण्यासाठी तर लगेच लाईक करून घ्यायचं आहे. थोडासा प्रोत्साहन आपल्या या चॅनलला, या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल नक्कीच द्यायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.